सीएम न्यूज इंडियामध्ये सर्वांचं स्वागत। पुणे जिल्हा शिक्षण मंडळ पुणे सेवक सहकारी पतसंस्था मर्यादित पुणे वार्षिक सर्वसाधारण सभा 2026 पुण्यात पार पडलेली आहे। तसेच पुणे जिल्हा शिक्षण मंडळातील गुणवंत शिक्षक तसेच विद्यार्थी यांचा गुणगौरव सोहळा देखील या ठिकाणी पार पडलेला आहे। या गुणगौरव सोहळ्यामध्ये जर बघितलं तर पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा तसेच महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार या देखील उपस्थित होत्या आणि यांच्या हस्तेच सर्व हे शिक्षक असतील किंवा विद्यार्थी यांचा गुणगौरव सोहळा नुकताच पार पडलेला आहे। चला तर जाणून घेतोय हा सोहळा नक्की कसा पार पडलेला आहे। पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या वतीनं बालगंधर्व रंगमंदिर येथे विशेष नैपुण्य प्राप्त शिक्षक आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी प्रमुख पाहुणे महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्या हस्ते या शिक्षक आणि विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला। कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात बोलताना पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे मानद सचिव ॲडव्होकेट संदीप कदम दादांच्या आठवणीत भावुक झाले। 20 वर्षात आमूलाग्र असा बदल संस्थेत झाला। विद्यार्थी कला क्रीडा अशा विविध क्षेत्रात नैपुण्य मिळवतात। अध्यापक आणि शिक्षक पेटंट्स मिळवतात, नवनवीन पुस्तक पब्लिश करतात, विद्यापीठात गोल्ड मेडल मिळवतात आणि हे सर्व अजितदादांच्या भक्कम नेतृत्वामुळे घडतं। प्राथमिक शिक्षणाला महत्त्व देत आपण AI लॅब आणि रोबोटिक शिक्षण सुरू केलं। 7 नवीन AI लॅब आपण सुरू केल्यात। एक नवीन लॅब आपण सुरू करतोय त्याला अजितदादा AI इनोव्हेशन लॅब असं नाव देत असल्याचं यावेळी सांगितलं। पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे मानद सचिव ॲडव्होकेट संदीपजी कदम सर आता आपल्या सोबत आहेत आणि संपूर्ण टीम या ठिकाणी आहे। चला तर जाणून घेतोय सर काय सांगाल एकंदरीत आज ही जी सभा या ठिकाणी पार पडली तसेच गुणवंत विद्यार्थी असतील किंवा शिक्षक असेल यांचा सन्मान सोहळा देखील या ठिकाणी पार पडला आणि मुख्य म्हणजे सुनेत्राताई या ठिकाणी उपस्थित होत्या, काय सांगाल एकंदरीत? पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या वतीने सेवक पतसंस्था कल्याण निधी आणि ग्राहक भांडार यांची सर्वसाधारण सभा, त्याचप्रमाणे विद्यार्थी आणि अध्यापक यांनी विशेष नैपुण्य मिळवलं त्याच्या संदर्भात त्यांचा सत्कार समारंभाचा आज कार्यक्रम होता। या कार्यक्रमाला राज्याचे उपमुख्यमंत्री आणि आमच्या संस्थेचे अध्यक्ष आदरणीय वहिनी साहेब या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे उपस्थित होते। त्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा आणि अध्यापक वर्गांचा सत्कार करण्यात आला। यावेळेस जी संस्थेच्या वतीने जे आम्ही उपक्रम राबवतो त्याच्यामध्ये सेवक सहकारी पतसंस्था असेल किंवा कल्याण निधी आहे यांची सर्वसाधारण सभा असताना आज आम्ही जवळजवळ आमच्या सभासदांना 12% लाभांश डिक्लेअर केला आणि आमच्या पतसंस्थेला या अहवालसाली जवळजवळ 10 कोटीचा नफा झाला आहे आणि त्या अनुषंगाने चांगल्या पद्धतीचं आम्ही त्यांना लाभांश देऊ शकलो। त्याचप्रमाणे 40 लाख कर्ज वाटप होतं दरवर्षी। यावेळेस त्याच्यामध्ये आम्ही 10 लाख अधिकचे दिले, म्हणजे 50 लाख कर्ज वाटपाचा सुद्धा सभासदांना देण्याचा आम्ही निर्णय घेतला। हा एक मला सांगायचं आहे। त्या दृष्टिकोनाने सेवा कल्याण निधीच्या वतीने आपण दरवर्षी आर्थिक मदत त्याचप्रमाणे मेडिकलसाठी ज्या काही फॅसिलिटी आहे तो देण्याचा प्रयत्न या पतसंस्थेच्या आणि सेवक कल्याण निधी आणि ग्राहक भंडाराच्या निमित्ताने करतो। ग्राहक भंडाराच्या वतीने ना नफा ना तोटा या तत्वावर विद्यार्थ्यांना, बहुजन समाजाच्या विद्यार्थ्यांना जे शैक्षणिक वस्तू आहे त्या माफक दरामध्ये देण्याचा सुद्धा आम्ही प्रयत्न करत असतो। त्याचप्रमाणे जे बक्षीस वितरण समारंभ असताना आमच्या संस्थेमध्ये अनेक विद्यार्थी कला क्रीडा आणि शिक्षण या क्षेत्रामध्ये त्यांनी विविध ठिकाणी नैपुण्य मिळवलेलं आहे। त्यामध्ये 10वी 12वीच्या निकालामध्ये जे राज्यात किंवा आपल्या संस्थेत प्रथम आले त्यांचाही वहिनींच्या हस्ते सत्कार करण्यात आला। त्याचप्रमाणे जी आमचे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धा ज्या होतात त्याच्यामध्ये कबड्डी असेल, तायकोंदो असेल, खो खो असेल किंवा अनेक इव्हेंट आपण ऑर्गनाईज करतो त्या माध्यमातून आमच्या विद्यार्थी हे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांनी बक्षिसं मिळवली। त्या मुलांचा सुद्धा आम्ही आज अध्यक्षांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। हे करत असताना अकॅडमिकमध्ये सुद्धा आमच्या अनेक अध्यापक वर्गांनी काही पेटंट्स मिळवली आहेत, काही रिसर्च पेपर पब्लिश केले, त्यांचाही सुद्धा आम्ही इथं सत्कार केला। बेसिकली या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभामध्ये विद्यार्थी आणि अध्यापक
यांचा सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने ज्या विविध क्षेत्रामध्ये त्यांनी कामगिरी केली त्यांचं संस्थेच्या वतीने कौतुक आणि त्यांना प्रोत्साहन देण्याचं काम आम्ही केलेलं आहे. आणि आदरणीय वहिनींनी आपल्या स्पीचमध्ये विद्यार्थ्यांना, अध्यापकांना आणि बहुजन समाजातल्या सर्व घटकांना या नवीन तंत्रज्ञानाच्या युगामध्ये नवीन तंत्रज्ञान, तुमचं AI, रोबोटिक्स याच्या संदर्भात शिक्षण देण्याच्या संदर्भात सहकार्य करण्याची भावना इथं व्यक्त केली. त्याचं समाधान आमच्या सर्व शिक्षकांना, विद्यार्थ्यांना आणि आम्हा सर्व सभासदांना आहे. बेसिकली AI आणि रोबोटिक्स ही संकल्पना आदरणीय दादांची आहे. दादा जेव्हा असताना त्यांनी आम्हाला सांगितलं की विविध क्षेत्रामध्ये AIचा वापर होतो, तसंच शिक्षण क्षेत्रामध्ये सुद्धा AIचा वापर झाला पाहिजे. आपल्या बहुजन समाजातल्या विद्यार्थ्यांना म्हणजे प्री प्रायमरीपासून हायर एज्युकेशनपर्यंत विद्यार्थ्यांनासुद्धा AI शिक्षणामध्ये आलं पाहिजे. त्या दृष्टिकोनातनं आम्ही AI गुरुजी इंटरनॅशनल कंपनी आहे त्याच्याबरोबर टायप केलं, MOU केला आणि त्यांच्या माध्यमातून CSR फंडातनं प्रत्येक शाखेमध्ये AIची एक लॅब निर्माण करण्याचा आमचा मानस आहे. पहिल्या टप्प्यामध्ये 10 आणि नंतरच्या टप्प्यामध्ये 10. तर आत्ता 7 लॅब तयार आहेत आणि त्या माध्यमातून आत्ता सिलेबस तयार केला आहे आणि त्यांना शिक्षण देण्याचं काम केलं. या AR लॅबच्या माध्यमातून AR गुरुजी जी इंटरनॅशनल कंपनी आहे त्यांनी आमच्याकडे लॅब निर्माण करत असताना भौतिक सुविधा म्हणजे त्याच्यामध्ये ड्रोन असतील, नंतर 3D प्रिंटर असतील, कॉम्प्युटर असतील, लॅपटॉप असतील किंवा इतर ज्या भौतिक त्या AIला लागणारे सॉफ्टवेअर सगळे केले. जवळजवळ 25 लाख रुपयाचा खर्च एका शाखेसाठी त्यांनी करण्याचा आम्हाला म्हणजे मान्य केलं आहे आणि त्या दृष्टिकोनातनं प्रगती आहे. मला विश्वास आहे की या लॅबच्या माध्यमातून आमचे विद्यार्थी हे AI आणि रोबोटिक्समध्ये एक चांगलं कमवतील आणि माफक दरामध्ये हे करतील. आणि या AIची लॅबला दादांच्या संकल्पनेतनं हे AIची जी कल्पना आमच्या पुणे जिल्हा शिक्षण मंडळामध्ये आली त्यामुळे या लॅबला अजितदादा AI इनोव्हेशन लॅब म्हणून आम्ही असं जाहीर केलं आहे. आणि त्या माध्यमातून दादांना जे अपेक्षित आहे, दादांचे जे विचार आहेत त्या दृष्टिकोनातनं आम्ही सर्व पदाधिकारी काम करण्याचा आमचा मानस. प्रसंगी शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष राजेंद्र घाडगे, मानद सचिव ॲडव्होकेट संदीप कदम, खजिनदार मोहनराव देशमुख, उपसचिव LM पवार, सहसचिव AM जाधव, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष दिगंबर दुर्गाडे, राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्ष वैशाली नागवडे, सेवक सहकारी पतसंस्थेचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. यावेळी बोलताना सुनेत्रा पवार म्हणाल्या, शिक्षण म्हणजे केवळ पदवी मिळवण्याची प्रक्रिया नसून व्यक्तिमत्वाला आकार देऊन विद्यार्थ्यांनी अस्तित्वाला अर्थ देणारी प्रक्रिया आहे. पुणे जिल्हा शिक्षण मंडळ हे महाराष्ट्राच्या शिक्षणाच्या इतिहासातील जिवंत विद्यापीठ आहे. तसेच शिक्षक आणि पालकांप्रती सदैव कृतज्ञ राहावे असं आवाहन राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी केलं.